राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाकडनं काल अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थमंत्र्यांकडनं लाडकी बहीण योजना जी आहे ती काढण्यात आलेली आहे। जवळपास अनेक लाखो महिलांना या संपूर्ण योजनेचा जो आहे तो लाभ मिळणार आहे। थेट डीबीटी खात्यामध्ये अकाउंट डीबीटी योजनेमार्फत खात्यामध्ये 1,500 रुपये मिळणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मंत्री आदिती तटकरे आहेत। आदितीताई, तुमचं या योजनेच्या संदर्भात पहिल्यांदा स्वागत। खरं तर ह्या योजनेची निकष काय आहेत आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे? कारण की तुम्ही योजना तर जाहीर केली, परंतु जनतेपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे की त्यामधले निकष किती आहेत आणि लाभार्थी महिला किती आहेत? मला आपल्या माध्यमातून सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला आणि महिलांना खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये अधिक वाव आणि सन्मान दिला, ते उपमुख्यमंत्री अजितदादांचे या ठिकाणी आभार मानायचे। कालच या संदर्भातला GR सुद्धा इश्यू झालेला आहे आणि याच्यामधले मोजके जे काही ठराविक महत्त्वाचे निकष आहेत, एक तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न त्या कुटुंबाची कोणती योजना? खरं तर 3 सिलेंडरची पण तुम्ही योजना काढली आहे, लाडकी बहीण योजना। आता तुम्ही मला प्रश्न जो विचारला तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भामध्ये विचारला। सिलेंडरची जी योजना आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्यामुळे त्या संदर्भातला मी निश्चितपणाने आपल्याला माहिती देईन। त्याचा GR अजून तो आहे, निघायचा आहे। याचा जो GR आहे, शासन निर्णय आहे, हा कालच प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यामुळे 2.5 लाखाच्या उत्पन्नाची याला अट आहे एक। दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत, त्याच्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण अट आहे। त्याच्यानंतर तिसरी, ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी, ही एक त्याच्यातली अट आहे। यानंतर आपल्याला तिकडची जी तालुका असेल, समजा ग्रामीण भाग असेल, तर तिथली अंगणवाडी सेविका, परिवेशिका, ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे। शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील, ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत, तिथं त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे। आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र ॲपसुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ज्यांना ॲपद्वारे ऑनलाईनद्वारे अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईनची पद्धतसुद्धा आपण ही सुरू करत आहोत। त्याच्यामुळे 1 जुलैपासून साधारणपणे याचं रजिस्ट्रेशन होईल। त्याच्या पहिल्या टप्प्यातलं रजिस्ट्रेशन हे 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत असेल। त्यामुळे या कालावधीमध्ये अधिकाधिक या निकषांमध्ये बसणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत यांनी त्या ठिकाणी जवळच आपल्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील किंवा परिवेशिका असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, यांच्याकडे संपर्क करावा। शहरातल्या ज्या असतील त्यांनी वॉर्ड ऑफिसरकडे संपर्क करावा आणि त्यांचा उत्पन्नाचा दाखला हा याच्यामध्ये किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट हे याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे। त्याच्यामुळे ते त्यांनी त्या फॉर्मसहित, त्या ऑनलाईन दाखल्यासहित किंवा ऑफलाईन जे ते अर्ज करत असतील त्याच्यासहित सबमिट करणं हे अतिशय गरजेचं आहे। आपण साधारणपणे शासनाचा प्रयत्न असा आहे किंवा विभागाचा प्रयत्न असा आहे की अधिकाधिक लाभार्थी, 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांना यातून लाभ हा निश्चितपणाने होणार आहे। त्यामुळे आत्ता ज्या योजनांचा लाभ, समजा शासकीय योजनांचा लाभ ज्या माझ्या माता भगिनी घेत असतील, उदाहरणार्थ त्यांना जर 1,000 रुपयाचा लाभ होत असेल तर त्यांना 500 अधिक लाभ म्हणजे 1500 पर्यंतची कॅप ही त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठल्या ना कुठल्या ज्या गरजू महिला आहेत त्यांना यातून लाभ हा नक्कीच होणार आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना ह्या देखील योजना आहेत, त्या पूर्वीपासून सुरू आहेत। त्या योजनापूर्वी 1,000 रुपयांपर्यंत होता, 1,000 रुपये थेट डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये पडायचे महिलांच्या। आता त्याच्यामध्ये तुम्ही सरकारने 500 रुपयाची वाढ दिलेली आहे, म्हणजे जवळपास आता तेही 1,500 रुपयांपर्यंत पोहोचवल्यात। अर्थात हे 500 रुपये वाढवण्यात का आलेत? म्हणजे एक लाभ, तिथून एक लाभ मिळतोय म्हणून दुसरा हा लाभ घेऊ नये या अर्थी ते 500 रुपये वाढवलेत की कसे काय? याच्या पाठी काय तथ्य आहे? काय ज्या श्रावणबाळ योजनेअंतर्गत, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आहे, त्या गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून आहेत। आणि तुम्ही साधारणपणे जर बघितलं तर संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत हे दर याला अपडेट होत असतात। कारण ज्या महिला निराधार होतात किंवा काही यांनी त्यांना आधार कुठला नसतो किंवा विधवा असतात,
तर ह्या साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा ते घेतच असतात. त्यामुळे त्याचीही रक्कम ही निश्चितपणाने वाढवण्यात आलेली आहे. आणि ज्यांना कुठल्याच योजनेचा लाभ नसतो, आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे याच्यामध्ये 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत, संजय गांधी निराधार योजनेमध्ये फक्त विधवा असेल, निराधार असेल त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो. याच्यामध्ये विवाहित ही स्त्री आहे, याचा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे याची जी संख्या आहे ती इतर योजनांच्या तुलनेमध्ये जास्ती असणार आहे. कारण 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. ती त्या ठिकाणी विधवाच असणं, निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही. त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं, 2.5 लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे. आणि ज्या त्या निकषामध्ये बसतात त्यांना लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे याची संख्या या आधीच्या 2 ज्या योजना कार्यरत आहेत, श्रावणबाळ असेल किंवा तुमचं संजय गांधी निराधार योजना, याच्यापेक्षा कैक पटीनं जास्ती असणार आहे. कारण ही विवाहित महिलांसाठी सुद्धाची योजना आहे. शेतकऱ्यांना जी कृषी सन्मान योजना जी केंद्र आणि राज्य सरकारकडनं दिली जाते, केंद्र 6,000 रुपये आणि राज्य सरकार 6,000 रुपये, ती योजना शेतकरी लाभ घेत असतात. त्या शेतकऱ्यांच्या घरातल्या महिलांना देखील ही लाडकी बहीण योजना लागू होणार की ती योजना त्यांना लागू होणार नाही, हा एक देखील संभ्रम जो आहे तो आहे. त्याच्यामधलं काय? ज्या महिलेला कुठल्याही योजनेचा लाभ नाही थेट तिच्या अकाउंटवर आणि ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, अशा सगळ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे. त्याच्यामुळे काही योजना अशा आहेत की ज्या त्यांच्या पतीच्या नावाने आहेत, त्याच्यामुळे त्या पतीच्या अकाउंटला ते पैसे जातात, कारण ते शेतकरी आहेत आणि त्यांना त्या योजनेअंतर्गत लाभ मिळतोय. ही जी योजना आहे याच्यामध्ये थेट त्या भगिनीच्या अकाउंटला त्याचा लाभ जाणार आहे. फक्त याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निकष हा त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न नसावं हा एक आहे. ते महाराष्ट्राचे नागरिक असावे, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे दुसऱ्या योजनेमध्ये कुठेही डुप्लिकेशन त्याचा असता कामा नये. आता जसं आपण संजय गांधी निराधार योजना म्हटलं, ती एक कॅटेगरी मर्यादित आहे, ज्या मर्यादित महिलांनाच त्याचा लाभ मिळत असतो. याचा जो विस्तार आहे या योजनेचा हा अतिशय मोठा आहे. याच्यामध्ये विवाहित स्त्रीला, म्हणजे ती निराधार किंवा ती विधवा ज्या वेळेला असते त्यावेळेला तिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ असतो. इथं विवाहित स्त्रिया ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती नाही आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तिचं स्वरूप कसं असणार आहे आणि ती कोणाकोणाला लाभदायी ठरणार आहे राज्यभरात? साधारणपणे जर आपण बघितलं तर त्याचा रफली आकडा जो काल त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सुद्धा जो सादर झाला, ते 52 लाखापेक्षा जास्ती कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. याचा अजून शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित व्हायचा आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातली आत्ता डिटेलमध्ये मला अधिकची माहिती देणं, कारण तो विभागही दुसरा आहे, त्यामुळे त्या विभागाचे सन्मान्य मंत्री या संदर्भातली माहिती देतील. पण साधारण मोघमपणे एका वर्षामध्ये 52 लाखापेक्षा अधिक कुटुंबांना 3 सिलेंडर मोफत या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांच्यावरचा आर्थिक भार आणि खऱ्या अर्थानं जी महिलांची सिलेंडरच्या संबंधातली नेहमीच एक आग्रहाची भूमिका असते, मागणी असते, ती या योजनेअंतर्गत निश्चितपणाने आपण पूर्ण करत आहोत. विरोधकांचा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण आता हे सगळे कन्क्लुजन जे आहेत ते दूर केले की कोणाला लाभ भेटणार आहे, कोणाला भेटणार नाही, परंतु विरोधक आता या सगळ्या तुमच्या योजनेच्या संदर्भात टीका करताना पाहायला मिळतात. खरं तर निकषांच्या संदर्भातच निकष कुठेतरी जटिल लावलेत असं आता विरोधक म्हणतात. नाही, कसं आहे की आतापर्यंतच्या कुठलाही शासन निर्णय आपण बघा, कुठल्याही सरकारच्या कालावधीमध्ये जो आणलेला गेला असेल त्यामध्ये त्यातल्या त्यात सर्वात सुटसुटीत निकष जे आहेत ते या योजनेसाठी आहेत. आधी ज्या वेळेला योजना आलेल्या आहेत त्याचे जे GR किंवा त्याचे सर्क्युलर जर आपण तपासले तर शासकीय भाषेमध्ये सगळे विरोधक असतील किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी साधारणपणे ह्या संदर्भातली टीका करत असतात. पण जर आपण याचा GR आम्ही कालच इश्यू केलेला आहे, त्याच्याबद्दलचे स्पेसिफिकेशनसुद्धा आम्ही क्लॅरिफाय केलेले आहेत. त्यामुळे अतिशय सरळ आणि सुरळीत पद्धतीनं हा लाभ आहे. आत्ता जे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून माहिती दिली तीच या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी माहिती असणं, हे सगळे कागद असणं हे त्या योजनेसाठी एकतर पुरेसे आहेत. दुसरी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी द्यायची ती म्हणजे पिंक रिक्षाची योजना,
जी कालच जाहीर करण्यात आली। सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5000 इतक्या पिंक रिक्षा आपण 17 मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्याचं प्रस्तावित केलेलं होतं। पण ज्या वेळेला आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांकडे हा प्रस्ताव घेऊन गेलो, त्यावेळेला ते म्हटले की 5000 पेक्षा आपण 10,000 रिक्षांची यांनी आपण पहिल्या टप्प्याची सुरुवात करूयात। त्यामुळे साधारणपणे मुंबई सहित 17 शहरं याच्यामध्ये महानगरपालिकेची क्षेत्र आहेत, याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये पिंक रिक्षा सुरू करत आहोत। आणि त्यामध्ये सुद्धा प्राधान्याने महिलांचे अर्ज हे घेतले जाणार आहेत आणि महिलांनी ते रिक्षा चालवावी। महिलांनी त्या ठिकाणी अधिकाधिक महिला सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वर्किंग प्लेस असतील, म्हणजे कामाची जी काही ठिकाणं असतील, मग कुठल्याही शहरातली MIDCचं क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, कॉलेजेस असतील, स्कूल्स असतील, वर्किंग जिथे ज्या काही ठिकाणं असतील तिथं अधिकाधिक या पिंक रिक्षा उपलब्ध करून, किंवा बसस्थानकं असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, इथं अधिकाधिक या पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याचं मानस हे आहे। आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट जो प्रयत्न आम्ही करत आहोत की उबर आणि ओला यामध्ये सुद्धा आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये पिंक रिक्षाचा समावेश करायचा आहे, जेणेकरून ज्या वेळेला एखादा नागरिक उबर किंवा ओलाच्या माध्यमातून टॅक्सी किंवा कॅब बुक करत असतो, त्यावेळेला पिंक रिक्षाचा सुद्धा ऑप्शन जर त्याला असेल तर निश्चितपणाने ही योजना अधिकाधिक त्या ठिकाणी प्रभावी ठरेल। पिंक रिक्षाची योजना सांगताय, परंतु या पिंक रिक्षाच्या योजनेसाठी जे रिक्षाचालक महिला असतील त्यांना परमिट काढणं अत्यंत गरजेचं असणार आहे। मार्केटमध्ये ऑलरेडीच खूप सारे रिक्षा परमिट जे आहेत ते आता आहेत, कारण की आपण ही सर्वसामान्य या सगळ्या रिक्षावाल्यांना पाहतो की त्यांचं जेवढं उत्पन्न आहे, आता सरासरी उत्पन्न तेवढं होत नाही पूर्वीसारखं, कारण की सरकारची धोरणं होती की परमिट सरसकट देण्याच्या संदर्भात ती परमिट घेतले आणि लोकांनी रिक्षा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्यामुळे उत्पन्न घटलं। आता अजून या 10,000 पिंक रिक्षा येणार, तर महिलांना काही अशी विशेष तरतूद करून ठेवली आहे का ज्या काही मार्केटमध्ये त्या व्यवसाय करायला जाणार तर त्यांना त्यांचा हक्काचा जो रोजगार आहे तो त्यांच्या वाट्याला येण्यासाठी? एक तर या ज्या रिक्षा आपण पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देण्याचा जो मानस आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट या योजनेअंतर्गत आहे की आम्हाला त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स उपलब्ध करून द्यायचे आहेत। आणि EV साठीची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅजेस जे असतात किंवा हे कंपल्सरी नाही आहेत, त्याच्यामध्ये लायसन्स हे त्या ठिकाणी मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी आहे। त्याच्यामध्ये इतर वाहन चालक जे आहेत, त्रिचाकी किंवा कॅब ड्रायव्हर्स आणि टॅक्सी ड्रायव्हर्स, यांना बॅजेसची किंवा परमिटची जी कंपल्शन्स असतात ती EV पॉलिसीमध्ये त्याला मुभा ही मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते। याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत। एक तर आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये EV पॉलिसी जी राज्य शासनाने आणलेली आहे हिला अधिक प्रभावीपणे सुद्धा राबवायचं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल्स हे प्रमोटसुद्धा करायचे आहेत। आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या पॉलिसी अंतर्गत ज्या काही मुभा आहेत या निश्चितपणाने ही योजना राबवत असताना उपयुक्त ठरणार आहे। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आपल्याशी बोलत होत्या। खरं तर सरकारने योजना आणली, परंतु त्या योजनेचे निकष काय असतील आणि ती योजना कोणत्या महिलांना लाभार्थी म्हणून ठरवणार आहे या सगळ्या संदर्भात कालपासून एक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती कायमच होती। परंतु या सगळ्या संदर्भातली खुलासा जो आहे, एक स्पष्टीकरण जे आहे ते स्वतः आदिती तटकरे ज्या महिला बालविकास कल्याण मंत्री आहेत त्यांची आपल्याशी सविस्तर बोलून कशा पद्धतीने राज्यातल्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा फायदा आणि त्याचसोबत पिंक रिक्षाचा फायदा, महिलांना स्वावलंबनाचा कसा फायदा होणार आहे या सगळ्या संदर्भातली अधिकतम माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।